आज आपण प्रॅक्टिकल नंबर 13 बघणार आहोत. मेजरमेंट ऑफ टेम्परेचर युजिंग आरटीडी. ओके, सो बघा तुम्हाला काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ आरटीडी तुम्हाला टेम्परेचर मेजरमेंट करायचे. ओके, सो प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे, इन द इंडस्ट्री एन्व्हायरमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग or industrial electronics diploma graduate are expected to handle various transducer for measurement of process parameters such as temperature, pressure, level, flow, displacement, etc. So RTD means resistance temperature detectors is the most linear passive temperature transducer. Okay, so PT100 is most common low cost RTD. ओके, सो बघा म्हणजे काय, टेम्परेचर, प्रेशर, लेवल, फ्लो, डिस्प्लेसमेंट हे जे काय आपण इंडस्ट्रीमध्ये मेजर करतो त्याच्यासाठी आपण नॉर्मली काय करतो, आरटीडी म्हणजे रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर, हे जे काही लिनियर पॅसिव्ह टेम्परेचर ट्रान्सड्युसर आहे आपण हे यूज करतो. ओके, सो ते बघा लो कॉस्ट मध्ये पण अवेलेबल असतं आणि इट इज मेड अप ऑफ प्लॅटिनम. ओके, आणि इट हॅव 100 ओहम रेजिस्टन्स ऍट 0 डिग्री टेम्परेचर. जर तुमचं टेम्परेचर 0 डिग्री असेल तर त्याचा रेजिस्टन्स किती असतो, 100 ओहम. ओके, सो हे जे काही प्रॅक्टिकल आहे हे आपल्याला काय हेल्प करतं की टू मेजर द टेम्परेचर युझिंग आरटीडी फॉर अ गिवन लिक्विड. ओके, सो तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये विथ द हेल्प ऑफ आरटीडी टेम्परेचर मेजर करायचंय फॉर अ गिवन लिक्विड. ओके, सो बघा आरटीडी काय असतो की जसं जसं आपण काय केलं, टेम्परेचर चेंज केलं तर तसं जो काही आपण मेटल यूज करणार आहे त्याचं पण टेम्परेचर काय होतंय, चेंज होतंय. सपोज जर टेम्परेचर इन्क्रीज झाले तर मेटलचा जो काही रेजिस्टन्स आहे तो पण काय होतो, इन्क्रीज होतो इन डायरेक्ट प्रोपोर्शन टू चेंज इन टेम्परेचर. आणि जर आपण हे जर टेम्परेचर डिक्रीज केलं तर मेटलचा जो काही रेजिस्टन्स असतो तो पण काय होतो, डिक्रीज होतो. ओके, सो बघा एक्सपेरिमेंटल सेटअप दिलेला आहे. ओके, सो बघा हा एक तुम्हाला काय दिसतोय, ग्लास दिसतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा काय एक हीटर आहे म्हणजे कॉईल आहे, कशासाठी, पाणी गरम करण्यासाठी. आणि हे काय तुमचं थर्मोमीटर. ओके, सो आपलं जे काही टेम्परेचर असेल ते आपल्याला कशावरती मेजर करता येईल, या थर्मोमीटरवर मेजर करता येईल. ओके, सो त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला दिसतंय आरटीडी, हे तुमचं टेम्परेचर डिटेक्ट करल. हे तुमचं काय असा प्रॅक्टिकल सेटअप असणार आहे. ओके, सो बघा तुमची प्रोसिजर काय असते की पहिले ऍज पर सर्किट डायग्राम तुम्हाला कनेक्शन करायचे असतात. ओके, त्याच्यानंतर कनेक्ट सेटअप फॉर टेम्परेचर मेजरमेंट विथ आरटीडी. त्याच्यानंतर जो काही आरटीडी आहे, थर्मोमीटर आहे, त्याच्यानंतर हीटर आहे, हे कशामध्ये तुम्हाला त्या टेम्परेचर बाथ मध्ये प्लेस करायचं असतं. त्याच्यानंतर फर्स्ट रूम टेम्परेचर रेकॉर्ड करायचं असतं विथ दी मर्क्युरी थर्मोमीटर. आणि त्याच्यानंतर आउटपुट रेजिस्टन्सची जी काही व्हॅल्यू आहे ती रेकॉर्ड करायची असते विथ मल्टीमीटर. देन पॉवर सप्लाय ऑन करायचा ऑफ हीटर आणि नोट डाउन द टेम्परेचर फॉर एव्हरी 5 डिग्री टेम्परेचर राईज अँड रेकॉर्ड दी व्हॅल्यूज ऑफ टेम्परेचर युझिंग मर्क्युरी थर्मोमीटर. and then record the output resistance using multimeter. Complete the observation table. आणि ही जी काही प्रोसेस आहे 7 to 10 टाइम्स तुम्हाला काय करायचे, रिपीट करायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं असतं, एक ग्राफ प्लॉट करायचा असतो. ठीक आहे, ऑब्झर्वेशन मध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, टेम्परेचर आणि रेजिस्टन्स या ज्या काही दोन व्हॅल्यूज आहे त्या तुम्हाला काय करायच्या आहे, मेजर करायच्या आहे. सो बघा आता आपण प्रॅक्टिकली बघू हे कसं मेजर करतात. सो बघा हा तुमचा असा
प्रॅक्टिकलचा सेटअप असतो. ओके, सो बघा इथे तुम्हाला काय दिसतंय, हा एक ग्लास दिसतोय. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक हीटर आहे, कॉईल पाणी गरम करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा एक थर्मोमीटर दिसतंय तुम्हाला, टेम्परेचर मेजर करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर बघा हे थर्मोमीटर आहे, त्याच्यावरती तुम्हाला शो होईल तुमचं टेम्परेचर. त्याच्यानंतर बघा हा एक पोटेन्शिओमीटर आहे, युअर टेम्परेचर मेजरमेंट बाय आरटीडी. ओके, सो आरटीडी थ्रू आपण किती रेजिस्टन्स आहे ते चेक करतो. सो याच्यावर तुम्हाला जो काही रेजिस्टन्स असेल तो डिस्प्ले होईल. सो बघा फर्स्ट काय करायचं असतं, की हे जे काही वॉटर असतं ते फर्स्ट तुम्हाला गरम करावं लागतं. सो बघा तुम्ही जर ते पाणी गरम केलं तर तुम्हाला किती टेम्परेचर दिसते बघा. तुमची जी काही मर्क्युरी आहे ती कुठे दिसते, 70 वरती. ओके, म्हणजे तुमचं जे काही टेम्परेचर आहे ते किती आहे, 70. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो काही रेजिस्टन्स आहात तो मेजर करा. सो बघा तो किती दिसतोय तुम्हाला, 3.2. ओके, सो तुमचा रेजिस्टन्स किती आहे, 3.2. त्याच्यानंतर तुम्ही काय कराल, आता सेकंड रिडिंग घ्यायची असेल तर अगेन काय कराल, हे जे काही पाणी आहे ते अगेन काय कराल, गरम कराल आणि परत काय कराल, तुमची जी काही रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती मेजर करा. ठीक आहे, आणि सपोज जर तुम्हाला काय करायचं असेल, आता आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय आणि त्याच्यानंतर आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू बघतोय. तर जसं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करू तसं तुमचं जे काही मेटल आहे त्याचा पण रेजिस्टन्स काय होईल, इन्क्रीज होईल. सपोज जर आता आपल्याला काय करायचंय, टेम्परेचर डिक्रीज करायचं आणि मग रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेक करायची. आपण जर टेम्परेचर डिक्रीज करायचंय तर मग ते पाणी थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो, रेजिस्टन्सची जी काही व्हॅल्यू आहे ती चेक करतो. ओके, सो बघा तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन टेबल दिसतोय. सपोज जर तुमचं टेम्परेचर किती होतं, 58 डिग्री होतं, तर तेव्हा तुमचा रेजिस्टन्स होता 4.8. ओके, त्याच्यानंतर बघा आता आपण काय करतो, टेम्परेचर डिक्रीज करतोय. त्याच्यानंतर 57 डिग्री असेल तर तुमचं रेजिस्टन्स किती आहे, 4.3. 56 असेल तर 4.5 आणि 54 असेल तर किती तुमचं, 5.2. ओके, सो बघा जसं जसं तुम्ही टेम्परेचरच्या व्हॅल्यू डिक्रीज करताय तसं तसं तुमचा जो काही रेजिस्टन्स आहे तो पण काय होतोय, डिक्रीज होतोय. आणि जर तुम्ही त्याचा व्हॅल्यू इन्क्रीज केल्या किंवा त्याचा व्हॅल्यू चेंज केल्या तर तुमचा त्याच्या प्रपोर्शनल जो काही रेजिस्टन्स आहे तो पण काय होतोय, चेंज होतोय. ओके, समजतंय का सर्वांना? समजलं का स्टुडंट्स? Yes, ma'am. Yes, ma'am. आता बघा हे जे काही प्रॅक्टिकल आहे, जसं मी तुम्हाला मागचे जे काही 2 प्रॅक्टिकल होते ते तुम्हाला मी व्ही लॅब वर परफॉर्म करून दाखवले. तसं सेम हे पण प्रॅक्टिकल आपण व्ही लॅब वर परफॉर्म करू. बघा तुम्ही काय सर्च करा, इथे व्ही लॅब IIT बॉम्बे. त्याच्यानंतर फर्स्ट दिसते व्हर्च्युअल लॅब IIT बॉम्बे, ओपन कराल.
त्याच्यानंतर लॅब्स मध्ये जाल. लॅब्स मध्ये इलेक्ट्रिकल, नंतर इलेक्ट्रिकल नंतर बघा सेन्सर अँड मॉडेलिंग सिम्युलेशन. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट दिसतंय कॅरेक्टराइज दी टेम्परेचर सेन्सर आरटीडी. ओके, सो बघा तुम्हाला याच्यामध्ये फर्स्ट सर्व थिअरी दिलेली असते. टेम्परेचर मेजरमेंट युजिंग आरटीडी. ओके, सो बघा थिअरी दिली तुम्हाला. फॉर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर नंबर ऑफ सेन्सर आर अवेलेबल, बट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेन्सर टेम्परेचर सेन्सर इज आरटीडी, म्हणजे रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. ओके, सो बघा त्याचा जर आउटपुट रेजिस्टन्स चेंज झाला तर त्याचं टेम्परेचर पण काय होतंय, चेंज होतंय. ओके, सपोज जर रेजिस्टन्स ऑफ मेटल इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. ओके, म्हणजे जर रेजिस्टन्स जर इन्क्रीज झाला तर तुमचं टेम्परेचर पण काय होतंय, इन्क्रीज होतंय. सो बघा आरटीडी चे जे काही मटेरियल्स असतात ते कॉमनली कोणते असतात बघा, प्लॅटिनम, निकेल, कॉपर. ठीक आहे, त्याच्यानंतर टंगस्टन. हे जे काही मटेरियल्स असतात हे आरटीडी साठी. तर मोस्ट कॉमनली आपण कोणतं करतो, प्लॅटिनम मटेरियल यूज करतो. ओके, सो बघा कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो तुम्हाला रेजिस्टन्स ऍट टेम्परेचर. ओके, म्हणजे आरटी ही जी काही व्हॅल्यू असते ती तुम्हाला काय करायची असते, फाइंड आउट करायची असते. ओके, सो त्याचा फॉर्म्युला दिलेला असतो बघा, R0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा इन ब्रॅकेट T मायनस T0. ओके, सो आरटी म्हणजे काय असतं तुमचं, आरटी म्हणजे रेजिस्टन्स ऍट टेम्परेचर T. ओके, देन R0 रेजिस्टन्स ऍट A रेफरन्स टेम्परेचर, जनरली 0 डिग्री असतं. ओके, आणि अल्फा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. ओके, सो या फॉर्म्युला वरून तुम्हाला काय करायचं असतं, रेजिस्टन्स ऍट टेम्परेचर ही व्हॅल्यू तुम्हाला काय करायची असते, फाइंड आउट करायची असते. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला रेजिस्टन्स वर्सेस टेम्परेचर असा जो काही ग्राफ आहे तो प्लॉट करायचा असतो. ओके, सो बघा इथे तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहे. याच्यावरून तुम्ही काय करू शकता, आरटी ची जी काही व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करू शकतात. ओके, तर आता आपण डिरेक्टली प्रॅक्टिकल बघू, म्हणजे सिम्युलेटर बघू. फर्स्ट प्रोसिजर बघू आणि मग सिम्युलेटर बघू. सो बघा प्रोसिजर काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, पहिले सिलेक्ट द मटेरियल ऑफ आरटीडी यू वॉन्ट टू यूज. ओके, सो बघा सायमल्टेनियसली सिम्युलेटर पण बघू आपण. बघा पहिले काय दिलेले तुम्हाला, फर्स्ट स्टेप जे काही मटेरियल आहे ते सिलेक्ट करा. आता कॉमनली आपण मटेरियल यूज करतो ते प्लॅटिनम. ओके, सो मी कन्सिडर केलं प्लॅटिनम. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, क्लिक ऑन R0 टू गेट द व्हॅल्यू ऑफ R0 फॉर सिलेक्टेड आरटीडी. ओके, म्हणजे R0 ची जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला काय करायची आहे, सिलेक्ट करायची. ओके, सो बघा किती ती 100, 200, 300, 500. सपोज आता मी सिलेक्ट केली 100. नंतर थर्ड स्टेप आहे, क्लिक ऑन गेट टेम्परेचर. द टेम्परेचर फॉर विच आरटी इज फाउंड टू बी विल बी डिस्प्ले. ओके, सो म्हणजे आपल्याला गेट टेम्परेचर जे आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. सो बघा तुम्हाला काय दिसते, व्हॅल्यू 43 डिग्री दिसते. ओके, म्हणजे हे तुमचं कोणतं टेम्परेचर असणार आहे, तुम्हाला इथे दिलेलं आहे कोणतं टेम्परेचर असणार आहे, टेम्परेचर फॉर विच आरटी इज टू बी फाउंड विल बी डिस्प्ले. म्हणजे जेव्हा आपण आरटी रेजिस्टन्स ऍट टेम्परेचर हे जे काही कॅल्क्युलेशन करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला जे काही टेम्परेचर लागणार आहे ते आहे ती. ओके, म्हणजे तुमचं एक असतं रेफरन्स टेम्परेचर,
तुम्हाला इथे दिलेलं आहे. जे एक असतं ते रेफरन्स टेम्परेचर, रेजिस्टन्स ॲज रेफरन्स टेम्परेचर. ओके, ज्यात तुम्हाला जी काही व्हॅल्यू आलेली आहे कोणती असणार आहे तुमची टी. ओके, म्हणजे तुमचं टी ची व्हॅल्यू किती आहे तुमची 43 डिग्री सेंटीग्रेड. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे क्लिक ऑन गेट टेम्परेचर. नेक्स्ट युजिंग फॉर्म्युला कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू ऑफ RT and enter the answer in the box provided. Okay, and submit the answer using the submit button. Okay, so बघा आता काय करायचं तुम्हाला एंटर आउटपुट RT व्हॅल्यू म्हणजे ही जी काही व्हॅल्यू आहे तुम्हाला काय करायची कॅल्क्युलेट करायची. ओके, सो कॅल्क्युलेट कशी करणार आहे तुम्ही, तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितलाय. काय फॉर्म्युला आहे, RT इज इक्वल टू R0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा T मायनस T0. ओके, सो बघा R0 म्हणजे काय, रेजिस्टन्स ऍट रेफरन्स टेम्परेचर. तुम्हाला बघा इथं R0 ची व्हॅल्यू शो होते. बघा ही जी काय R0 आहे हे किती तुमचं 100 दिसतंय का सर्वांना. दिसतंय का सर्वांना. Yes, teacher. ओके, मग मी काय करल R0 ची व्हॅल्यू कॅल्सीवर एंटर करल 100. त्याच्यानंतर इन ब्रॅकेट नेक्स्ट फॉर्म्युला काय 1 प्लस अल्फा. ओके, सो ही व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेली असते. ओके, सो बघा व्हॅल्यू किती अल्फाची 0.00385. सो मी काय करेल 1 प्लस 0.00385. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्मॉल ब्रॅकेट मध्ये T मायनस T0. ओके, सो तुम्ही T मायनस T0 ती तुमचं मी तुम्हाला काय सांगितलं ही जी काही तुमची व्हॅल्यू आहे 43 तर ही तुमची व्हॅल्यू किती असणार आहे रेफरन्स टेम्परेचर. ओके, म्हणजे किती 43. मग तुम्ही काय करणार आहे 43 मायनस रेफरन्स टेम्परेचर. सो तुमचं रेफरन्स टेम्परेचर किती असतं इनिशियल 0. सो तुम्ही काय कराल R0 ची व्हॅल्यू किती आहे 100. सो तुम्ही कराल 100 इन ब्रॅकेट 1 प्लस 0.00385 अगेन इन ब्रॅकेट टी ची व्हॅल्यू आहे 43 मायनस T0 ची व्हॅल्यू किती आहे 0. ओके, म्हणजे तुमचं जे काही टेम्परेचर आहे ते रेफरन्स टेम्परेचर. ओके, सो तुम्ही पहिले काय कराल हा जो काही ब्रॅकेट आहे हा पहिले सॉल्व्ह कराल कॅल्सीवरती. 1 प्लस 0.00385 इन ब्रॅकेट 43 मायनस 0 देन ब्रॅकेट कम्प्लीट आणि त्याला इंटू काय कराल 100. ओके, सो बघा तुमची व्हॅल्यू किती येते 116.55. करताय का कॅल्सीवर, करा तर किती येते तुमची व्हॅल्यू. बघा किती येते व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सायंटिफिक कॅल्सी यूज करा आणि त्याच्यावरती करा किती येते व्हॅल्यू.
येते का? व्हॅल्यू येते? हा तुमचं काय फॉर्म्युला आहे. ओके, बघा तुमची R0 जी काही व्हॅल्यू आहे ती आपण बघितली, किती तुमची 100. ओके, देन इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 0.0000385. देन अगेन इन ब्रॅकेट 43 मायनस 0. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. सो आता हे कॅल्क्युलेट करा, किती येत आहे. पहिले हा जो काही ब्रॅकेट आहे हा सॉल्व करा. ठीक आहे, बघा किती येतोय तो. ओके, सो आता आपण सिम्युलेटर बघू. सो बघा, फर्स्ट काय करायचं असतं आपल्याला. ॲज पर प्रोसिजर, सिलेक्ट दी मटेरियल ऑफ RTD यू वॉन्ट टू यूज. ओके, सो बघा पहिले काय करायचं तुम्हाला, जे काही मटेरियल आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ओके, सो बघा सपोज जर तुम्ही मटेरियल सिलेक्ट करताय प्लॅटिनम. ओके, सो बघा त्याच्या अकॉर्डिंग ती तुमची जी काही अल्फाची व्हॅल्यू आहे ती इथे शो होते. बघा सपोज जर प्लॅटिनम असेल तर तुमची व्हॅल्यू किती दिसते? 0.00385. ओके, सपोज जर तुम्ही काय केलं, कॉपर केलं, बघा तुमची व्हॅल्यू लगेच त्याच्या रिस्पॉन्डिंग चेंज होते. किती ते 0.00427. सो आता आपण प्लॅटिनम यूज करू. त्याच्यानंतर सेकंड आहे क्लिक ऑन R0 टू गेट द व्हॅल्यू ऑफ R0 फॉर सिलेक्टेड RTD. ओके, सो आता तुम्ही काय करणार आहात, R0 ची व्हॅल्यू सिलेक्ट करणार आहात. ओके, आता मी सपोज सिलेक्ट केली 100. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे तुमची, क्लिक ऑन गेट टेम्परेचर. द टेम्परेचर फॉर विच RT इज टू बी फाउंड विल बी डिस्प्ले. ओके, सो आता तुम्ही टेम्परेचर वर क्लिक केलं. सो बघा तुम्हाला किती दिसतंय? 72. आणि त्याच्यावरून आता काय करायचंय, आउटपुट व्होल्टेज RT using formula calculate the value of RT and enter the answer in the box provided and submit the answer using submit button. ओके, सो आता आपल्याला हा जो काही फॉर्म्युला आहे हा यूज करून काय करायचंय बघा. हा जो काही फॉर्म्युला आहे हा यूज करून तुम्हाला काय करायचंय, RT ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, सो बघा आपलं R0 किती आहे? R0 ची व्हॅल्यू आहे तुमची 100. ओके, सो तुम्ही एंटर कराल 100. 100. देन इन ब्रॅकेट अल्फाची व्हॅल्यू किती? 0.0385. इन ब्रॅकेट टी. टी ची व्हॅल्यू किती आहे तुमची? टेम्परेचरची व्हॅल्यू किती बघा? 70.
टू. ओके, सो तुम्ही एंटर कराल 72 मायनस T0 म्हणजे रेफरन्स टेम्परेचर किती असतं 0. देन ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, सो हे कॅल्क्युलेट करून तुमचं किती आन्सर येते ते फाइंड आउट करायचं. So 100 in bracket 1 plus 0.00385 again in bracket 72 minus 0 bracket complete. बघा तुमचा आन्सर येते 127.72. ओके, सो आता तुम्ही हे जे काही आन्सर आहात ते इथे पुटअप करा 127.72. ओके, अँड देन सबमिट. ओके, सो बघा तुमचा आन्सर करेक्ट आहे म्हणून तुम्हाला इथे काय होतंय करेक्ट शो होतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे, इफ युअर कॅल्क्युलेशन इज करेक्ट गो टू स्टेप 3 अँड रिपीट दी प्रोसिजर मिनिमम 3 टाइम्स. ओके, सो स्टेप 3 काय आहे, क्लिक ऑन गेट टेम्परेचर अँड देन अगेन कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू ऑफ RT. सो मी काय कराल, गेट टेम्परेचर वर क्लिक कराल. बघा तुमचा आन्सर किती येत आहे, टेम्परेचर किती येते 564. तर त्याच्यावरून तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो काय 100 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फाची व्हॅल्यू किती 0.00385 इन ब्रॅकेट. आता बघा तुमच्या टी ची व्हॅल्यू किती आहे 564 मायनस 0 ब्रॅकेट कम्प्लीट. सो बघा तुमचा आन्सर किती येत आहे 317.14. देन अगेन सबमिट. बघा तुमचा आन्सर आता करेक्ट आहे. देन अगेन क्लिक ऑन गेट टेम्परेचर. ओके, सो बघा तुमचं टेम्परेचर किती येत आहे -146. ओके, सो आता आपण अगेन RT ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो तुमचा R0 आहे 100 इन ब्रॅकेट 1 प्लस 0.00385 इन ब्रॅकेट -146 मायनस 0 ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, सो बघा तुमचा आन्सर येत आहे 43.79 अँड देन सबमिट. ओके, सो बघा तुम्हाला इथे खाली दिसतंय की तुम्ही काय केलेलं आहे 3 व्हॅल्यू सिलेक्ट केले आहे. पहिलं काय होतं तुमचं टेम्परेचर होतं 72, तेव्हा तुमचं आन्सर किती आलं RT ची व्हॅल्यू 127.72. त्याच्यानंतर बघा तुमचं टेम्परेचर काय झालंय 564. बघा तुमची रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण इन्क्रीज झाली 317 अँड टेम्परेचर डिक्रीज झालं म्हणजे -146 झालं. तुमची रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण काय झाली कमी झाली. ठीक, सो बघा त्याच्यावरून तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचा आहे. देन क्लिक ऑन प्लॉट. सो बघा तुम्हाला हा ग्राफ दिसतोय म्हणजे तुम्ही काय केलंय जसं जसं टेम्परेचर काय केलंय इन्क्रीज करत गेले तसं तसं तुमचं रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण काय झालेली बघा इन्क्रीज झालेली आहे. ओके, सो RTD म्हणजे हेच असतं की जर तुम्ही टेम्परेचर चेंज केलं तर त्या प्रपोर्शनली तुमचं जे काही मेटल आहे त्या मेटलचं रेजिस्टन्स पण काय होतंय चेंज होतंय. ओके, सो हे आपलं IME चं प्रॅक्टिकल आहे टेम्परेचर मेजरमेंट युजिंग RTD.